नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये आपले सरकार या पोर्टलवरून स्थानिक वास्तव्याचा दाखला जे असणार आहे कशा प्रकारे अर्ज करायचा आहे आणि किती दिवसात तुम्हाला ते सर्टिफिकेट भेटणार आहे म्हणजेच टेम्पररी रेसिडेन्स सर्टिफिकेट जे असणार आहे तुम्हाला किती दिवसात भेटणार आहे आणि त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत आणि कशा प्रकारे तुम्हाला स्थानिक वास्तव्याचा दाखल्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। स्थानिक वास्तव्याचा जे दाखला असणार आहे ऑटो रिक्षा परमिट साठी असो किंवा बस बॅच साठी असो कोणत्याही बॅच साठी जे स्थानिक वास्तव्याचा दाखला लागणार आहे तर त्यासाठी तुम्हाला कशा प्रकारे अर्ज करायचा आहे आणि कोणत्या कारणासाठी हवंय ते कशा प्रकारे टाकायचं आहे हे सगळे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया। स्थानिक वास्तव्याचा दाखला ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे अर्ज करू शकता। सर्वप्रथम तुमच्या ब्राउझर मध्ये म्हणजेच क्रोम मध्ये असो अथवा कोणत्याही ब्राउझर मध्ये तुम्हाला आपले सरकार या पोर्टल वरती यायचंय। या पोर्टल वरती आल्यानंतर तुम्हाला जर तुम्ही ऑलरेडी लॉग इन केले असाल तर तुमचा युजर नेम पासवर्ड कॅप्चा टाकून लॉग इन करून घ्यायचंय। जर तुमचा पासवर्ड विसरले असाल तर या ठिकाणी फॉरगेट पासवर्ड फॉरगेट युजर नेम या ऑप्शनचा यूज करून तुम्ही प्राप्त करू शकता। जर तुम्ही या वेबसाईट वरती नवीन असाल या ठिकाणी न्यू युजर रजिस्टर हिअर यावरती तुम्हाला क्लिक करायचंय। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे ऑप्शन फर्स्ट आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि खाली स्क्रॉल करून तुमचा जे जिल्हा असणार आहे ज्यांचं तुम्ही बनवणार आहात स्थानिक वास्तव्याचा दाखला असो किंवा अन्य सर्टिफिकेट जे असणारे तुम्ही अप्लाय करणार आहात त्यांचे या ठिकाणी डिस्ट्रिक्ट 10 अंकी मोबाईल नंबर आणि सेंड ओटीपी यावरती तुम्हाला क्लिक करायचंय। ओटीपी टाकून या ठिकाणी जे 6 अंकी ओटीपी असणारे ओटीपी टाकून या ठिकाणी युजर नेम तुम्हाला चेक करून घ्यायचंय म्हणजेच अवेलेबल आहे का नाही हे तुम्हाला चेक करून घ्यायचंय। तर सर्वप्रथम जे मी या ठिकाणी मोबाईल नंबर टाकतो आणि सेंड ओटीपी या पर्यायावरती क्लिक करून ओके करून घेतो। ओके करून घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्या मोबाईल वरती जे असणार आहे जे मोबाईल नंबर आता प्रोव्हाइड केलो त्याच मोबाईल वरती जे ओटीपी पाठवला जाईल ते ओटीपी तुम्हाला टाकून या युजर नेम मध्ये तुम्ही एक युजर नेम टाकायचे ज्यामध्ये तुम्ही नंबरही टाकू शकता किंवा तुमचं नावही टाकू शकता। टाकल्यानंतर चेक युजर नेम असं करायचंय यामध्ये यू कॅन यूज दिस युजर नेम असं यायला पाहिजे। आल्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड जे असणार आहे पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचे आहे जे की पासवर्ड आहे यामध्ये 2 वेळेस तुम्हाला टाकायचंय। पासवर्ड या ऑप्शन मध्ये तुमचा जे पासवर्ड तुम्ही सेट करणार आहात ते पासवर्ड टाकून घ्यायचंय। त्यानंतर कन्फर्म पासवर्ड मध्ये रिपीट तेच पासवर्ड जे आहे तुम्ही जे पूर्वी टाकलात आता तेच पासवर्ड तुम्हाला रिपीट टाकायचंय। त्यानंतर तुमच्या आधार कार्डवर असेल ते मोबाईल नंबर ते जे नाव असणार आहे आधार कार्डवरील नाव तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचंय। इंग्लिश मध्ये जशा प्रकारे फुल नेम या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचंय। ऑटोमॅटिकली मराठीमध्ये जे कन्वर्ट होऊन जातील। यामध्ये फुल नेम जे असणार आहे आधार कार्डवरील असेल हे टाकल्यानंतर ऑटोमॅटिकली या ठिकाणी मराठीमध्ये कन्वर्ट होऊन जाईल आणि यामध्ये डेट ऑफ बर्थ सर्वप्रथम इयर सिलेक्ट करायचंय त्यानंतर मंथ आणि त्यानंतर तुमचा दिवस जे डेट असणार आहे हे एवढं सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जे एज असणार आहे ऑटोमॅटिकली येईल आणि यामध्ये मराठी टायपिंग मध्ये जे असणार आहे मराठीमध्ये जर तुमचं नाव जर चुकलेलं असतील तर यामध्ये जे त्या ठिकाणी क्लिक करून Ctrl+Y यावरती तुम्हाला क्लिक करायचंय। Ctrl+Y केल्यानंतर या ठिकाणी मराठीचा कीबोर्ड येईल। तुम्ही या ठिकाणी इझिली जे तुमचा जे स्पेलिंग मिस्टेक आहे तुम्ही या ठिकाणी चेंज करू शकता किंवा अन्यथा गुगल इनपुटचा पण यूज करून तुम्ही या ठिकाणी कॉपी पेस्ट करू शकता आणि यामध्ये ऍक्सेप्ट करायचंय आणि रजिस्टर यावरती तुम्हाला क्लिक करायचंय। जसं आपण रजिस्टर यावरती तुम्ही क्लिक कराल तुमचा जे युजर नेम आहे या ठिकाणी युजर नेम तुम्ही जे आता क्रिएट केलात ते युजर नेम या ठिकाणी कॉपी करून ठेवू शकता किंवा तुम्हाला आठवणच असेल या ठिकाणी ओके करून घ्यायचंय आणि यामध्ये तुम्हाला लॉग इन या पोर्टल मध्ये आल्यानंतर तुम्ही जे युजर नेम दिलात आणि पासवर्ड तुम्ही सेट केलात तेच पासवर्ड आणि तेच युजर नेम या ठिकाणी टाकून कॅप्चा टाकून तुम्हाला लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचंय। जे या ठिकाणी ओटीपी जे या ठिकाणी जे कॅप्चा दाखवते
ते कॅप्चा तुम्हाला या ठिकाणी टाकून तुमचा जे डिस्ट्रिक्ट असणार आहे, तुमचा जे जिल्हा असणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. जसं आपण लॉग इन कराल अशा प्रकारे तुमचा डॅशबोर्ड दिसले जातील. यामध्ये तुम्हाला जे लेफ्ट साइड मध्ये जे आहेत ते सर्व्हिसेस तुम्ही या ठिकाणी सर्च करू शकता. यामध्ये मी रिव्हेन्यू डिपार्टमेंट सर्वप्रथम सिलेक्ट करतो. रिव्हेन्यू डिपार्टमेंट मध्ये जायचंय म्हणजेच आपल्याला स्थानिक वास्तव्याचा दाखला असो, तहसीलचे जे कोणते कामाचे सर्टिफिकेट तुम्ही काढणार आहात या ठिकाणी रिव्हेन्यू डिपार्टमेंट सिलेक्ट करायची आहे. आणि रिव्हेन्यू सर्व्हिसेस मध्ये तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट असो, इन्कम असो, नॉन क्रिमिलियर असो किंवा रहिवासी असो या ठिकाणी तुम्हाला बघायचंय आणि सिलेक्ट करून तुम्हाला प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचंय. प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक न्यू टॅब ओपन होते रिव्हेन्यू डिपार्टमेंटचा. यामध्ये तुम्ही सर्व्हिस लिस्ट मध्ये जायचंय. सर्व्हिस लिस्ट यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे कोणते सर्टिफिकेट तुम्हाला हवं आहे त्यासाठी तुम्ही या ठिकाणी इझिली जे अप्लाय करू शकता. आता आपण स्थानिक वास्तव्याच्या दाखलासाठी ऑनलाईन अर्ज करणार आहोत. ते या ठिकाणी टेम्पररी रेसिडेन्स सर्टिफिकेट या पर्यायावरती तुम्ही क्लिक करू शकता. या ठिकाणी जे सेकंड नंबर टेम्पररी रेसिडेन्स सर्टिफिकेट यावरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जे डॉक्युमेंट दाखवते ते डॉक्युमेंट तुम्हाला स्कॅन करून ठेवून घ्यायचंय. आणि यामध्ये जे लिमिट आहे 7 दिवसामध्ये तुम्हाला हे भेटून जातील सर्टिफिकेट. तर तुम्हाला कंटिन्यू करायचंय. कंटिन्यू केल्यानंतर यामध्ये जे सर्वप्रथम सर्टिफिकेट तुम्हाला कोणता हवाय हे तुम्हाला सर्वप्रथम सिलेक्ट करायचंय. टेम्पररी रेसिडेन्स सर्टिफिकेट मध्ये तुम्हाला जर स्थानिक वास्तव्याचा दाखला असेल किंवा तात्पुरता रहिवासी असेल किंवा रहिवासी प्रमाणपत्र असेल हे तुम्हाला बघूनच या ठिकाणी आपल्याला बॅच साठी हवाय म्हणजे स्थानिक वास्तव्याचा दाखला हवाय. तर या ठिकाणी मी स्थानिक वास्तव्याचा दाखला सिलेक्ट केला आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नाव ऑटोमॅटिकली येऊन जातील. यामध्ये तुमच्या फादरचे नाव टाकावे लागणार आणि त्यानंतर तुमच्या फादरचे जे काही तुम्ही उद्योग तुम्ही जे काम करत असाल तुमचे या ठिकाणी तुम्हाला ऑक्युपेशन जे आहे तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागणार आहे. हे एवढं टाकल्यानंतर ऑक्युपेशन तुमच्या स्वतःचं टाकावं लागणार आहे. जे कोणी अर्जदार असणार आहे त्यांचं या ठिकाणी टाकावं लागणार आहे. त्यानंतर खाली स्क्रॉल करायचंय आणि या ठिकाणी रेजिडिंग तुम्ही या प्रेझेंट मध्ये जिथं राहता त्या स्थानिक वास्तव्याच्या दाखल्यावरती म्हणजे जिथं तुम्ही राहता तेव्हा किती दिवसापासून तुम्ही त्या ठिकाणी राहता ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचंय. हे एवढं सिलेक्ट केल्यानंतर यामध्ये ऍप्लिकंट जे ऍड्रेस आहेत या ठिकाणी ऍड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचंय आणि जे ऑटोमॅटिकली हे मराठीमध्ये कन्वर्ट होऊन जातील. यामध्ये जे रेड स्टार दाखवते तेच तुम्हाला कन्फर्म तुम्हाला भरावे लागणार आहे. यामध्ये तुमचा जिल्हा, डिस्ट्रिक्ट, तालुका आणि जे विलेज असणार आहे या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करायचंय. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पिनकोड या पर्यायामध्ये जे आहे तुमचा जे एरियाचा पिनकोड असणार आहे ते पिनकोड तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचंय. पिनकोड टाकल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचंय आणि बेनिफिशियरी डिटेल्स तुम्हाला प्रोव्हाइड करायचे. बेनिफिशियरी डिटेल्स मध्ये तुम्हाला किती दिवसापासून तुम्ही या पत्त्यावरती राहणार आहात किंवा राहत आहात यामध्ये तुम्हाला इयर सिलेक्ट करायचंय. जे की तुम्ही अगोदर सिलेक्ट केलात तेच तुम्हाला सिलेक्ट करायचंय. त्यानंतर यामध्ये किती वर्ष झाले तुम्ही इथं राहतात त्यामध्ये नंबर मध्ये तुम्हाला या ठिकाणी दाखवून द्यायचंय. नंबर मध्ये टाकल्यानंतर या ठिकाणी रिलेशन ऑफ ऍप्लिकंट विथ बेनिफिशरी तुम्ही कोणासाठी अप्लाय करणार आहात, भावासाठी किंवा मुलांसाठी. तर मी स्वतःसाठी अप्लाय करतो तर या ठिकाणी स्वतः या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. जर तुम्ही स्वतःसाठी अर्ज करत असाल तर या ठिकाणी स्वतः करायचंय. या बर्थ डिटेल्स मध्ये तुम्हाला हो करायचंय. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे एज्युकेशन बेनिफिशरी आहेत म्हणजे त्यांचे एज्युकेशन डिटेल्स या ठिकाणी प्रोव्हाइड करायचे आहेत. जर कोणाला निरक्षर बॅच साठी म्हणजेच अशिक्षित पण बॅच साठी हवाय स्थानिक वास्तव्याचा दाखला तर या ठिकाणी निरक्षर सिलेक्ट करायचंय. किंवा शिकलेले असतील तर या ठिकाणी 10वी 12वी जेवढे काही शिकले असतील तर या ठिकाणी जे तुम्ही सिलेक्ट करा ते सिलेक्ट करून तुम्हाला युनिव्हर्सिटी असो, बोर्ड ऍडमिशन कधी घेतलात आणि तुमचा कधी कंप्लीट झालाय ते हे सगळे डिटेल्स तुम्ही टाकून ऍड करू शकता. जसे की मी या ठिकाणी 10वी खालील घेतलाय म्हणजे 10वीच्या खालीच शिकलेले आहेत तर या ठिकाणी 10वी खालील घेतलाय. तुमच्या याच्यामध्ये जे असणार आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचंय. त्यानंतर ऍडमिशन कधी घेतलात ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचंय. जर तुम्हाला निरक्षर म्हणजेच अशिक्षित
जे की तुम्ही म्हणजे ते शिकलेले नाहीत परंतु बॅचसाठी अप्लाय करत आहेत, तर या ठिकाणी निरक्षर तुम्ही सिलेक्ट करू शकता। आणि यामध्ये तुम्ही कधी कंप्लीट केला, तुमची 10वी असो, 10वी खालील जे 9वी 8वी जेही असेल तर तुम्ही कधी कंप्लीट केलात ते, आणि तुम्ही कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये कोणत्या शाळेत होतात त्या शाळेचे नाव या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचंय। शाळेचे नाव टाकल्यानंतर तुम्हाला ऍड या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचंय। जसं आपण ऍड या पर्यायावरती क्लिक कराल, तुमच्या समोर जे अशा प्रकारे तुमचा पेज जे आहे तुम्हाला दाखवले जातील। यामध्ये जे अशा प्रकारे तुमचं जे एज्युकेशन डिटेल्स आहेत अशा प्रकारे दाखवले जातील। तुम्ही पाहिजे तर याला डिलीट करून पण रिपीट जर चुकले असतील तर भरू शकता, अन्यथा या ठिकाणी ऍड या पर्यायावरती म्हणजे सगळे डिटेल्स तुम्ही भरून ऍड या पर्यायावरती क्लिक करू शकता। या ठिकाणी मला आणखीन ऍड करायचे नसतील तर या ठिकाणी समोर स्क्रॉल करायचे आहे खाली, त्यानंतर या ठिकाणी बेनिफिशियरी मायग्रेटेड फ्रॉम अदर स्टेट या ठिकाणी नाही करायचंय, आणि त्यानंतर या ठिकाणी वेदर ऍप्लिकंट बेनिफिशियरी गव्हर्नमेंट स्कीम अदर डिस्ट्रिक्ट या ठिकाणी नाही करायचंय। नाही केल्यानंतर या ठिकाणी सर्टिफिकेट तुम्हाला कोणत्या कारणासाठी हवंय हे तुम्हाला प्रोव्हाइड करायचंय, म्हणजेच रिझन कोणती आहे। जर तुम्हाला ऑटो रिक्षा परमिट साठी हवंय किंवा कोणत्या प्रकारच्या बॅच साठी हवंय ते तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचंय, अन्यथा तुम्ही जिथं अप्लाय करणार आहात तिथं तुम्हाला जे प्रॉब्लेम येऊ शकते। या ठिकाणी ऍक्सेप्ट करून तुम्ही समावेश करा यावरती तुम्ही क्लिक करू शकता। जसे की रिझन मध्ये जर मला ऑटो रिक्षा परमिट साठी हवंय तर या ठिकाणी तुम्हाला ऑटो रिक्षा परमिट बॅच साठी या ठिकाणी दाखवू शकता, किंवा बस बॅच साठी असेल तर या ठिकाणी बस बॅच या ठिकाणी तुम्ही टाकून जे तुम्हाला अप्लाय करायचंय, अन्यथा तुम्ही जिथं अप्लाय करणार आहात त्या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकते। जसं तुम्ही इंग्लिश मध्ये टाकाल ते ऑटोमॅटिकली मराठीमध्ये कन्वर्ट होऊन जातील। अशा प्रकारे तुम्ही जे हे केल्यानंतर समावेश करा यावरती तुम्हाला क्लिक करायचंय। यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जे ऍप्लिकेशन आहे सेव्ह होऊन जातील, आणि त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोडचा जे ऑप्शन दिसले जातील। डॉक्युमेंट अपलोड मध्ये या इमेज मध्ये जे 160 पिक्सल ते 212 यामध्ये जे तुम्हाला फोटो अपलोड करायचे, या फोटोला विदिन साईज मध्ये कसे ठेवायचे तुम्हाला एक व्हिडिओ बनवला आहे, डिस्क्रिप्शन मध्ये देईन, ते तुम्ही इझिली बघून डिस्क्रिप्शन जे चेक करू शकता। यामध्ये जे तुमचा आधार कार्ड असेल तर आधार कार्ड सिलेक्ट करायचंय, किमान एक डॉक्युमेंट यामध्ये सिलेक्ट करून, आणि जे बॉक्स आहे त्या बॉक्स मध्ये आधार नंबर टाकून घ्यायचंय आणि सर्वप्रथम, आणि त्यानंतर पत्त्याचा पुरावा यामध्ये तुमचा लाईट बिल असेल, आधार कार्ड असेल, भाडेपावती असेल, जे कोणते डॉक्युमेंट असतील ते तुम्हाला या ठिकाणी चूज फाईल वरती क्लिक करून तुम्ही जे सगळे डॉक्युमेंट अपलोड करू शकता। या ठिकाणी शिधापत्रिका असेल किंवा भाडेपावती किंवा लाईट बिल यामधील कोणतेही एक, इतर दस्तावेज मध्ये कोणतेही एक डॉक्युमेंट अशा प्रकारे तुम्ही अपलोड फाईल वरती क्लिक करून या ठिकाणी एक एक फाईल तुम्हाला अपलोड करायची आहे। आणि यामध्ये बोनाफाईड असो, जन्माचा दाखला असो किंवा प्राथमिक शाळेच्या प्रवेशाचा उत्तरा असो, या ठिकाणी तुम्हाला कोणतेही एक डॉक्युमेंट आणखीन तुम्हाला या ठिकाणी अपलोड फाईल वरती क्लिक करायचंय, आणि चूज फाईल वरती तुम्हाला फाईल सिलेक्ट करून ठेवायची, आणि बॉक्स मध्ये कोणत्या डिस्क्रिप्शन काय त्या फाईलची ते तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचंय। त्यानंतर तात्पुरते तुमचा जे रहिवासी पुरावा आहे, रहिवासी पुरावा कोणी जारी केलाय म्हणजे कोणी तुम्हाला हे केलाय ते तुम्हाला या ठिकाणी दाखवून द्यायचंय। जर तलाठीने हे केलाय तर तलाठ्याची या ठिकाणी सिलेक्ट करून अपलोड करायचे, किंवा रहिवासी ग्रामसेवकाने केलाय तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचे। किमान एक डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत, आणि यामध्ये स्वयं घोषणा जे असणार आहे, स्वयं घोषणा तुम्हाला लिहून स्वतःची साइन करून तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे, आणि इतर मध्ये तुम्ही टीसी किंवा इतर कोणतेही डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकता। यामध्ये जे सेल्फ डिक्लेरेशन जे आहे, स्वयं घोषणा सेल्फ डिक्लेरेशन यावरती तुम्ही क्लिक करून याचा प्रिंटआउट काढून याचे जे फॉर्म आहेत तुम्हाला भरून घेऊन तुम्हाला अपलोड करावायचे। या ठिकाणी अशा प्रकारे तुमचे जे डॉक्युमेंट असणार आहेत अपलोड करून घ्यायचे आहेत, आणि अपलोड डॉक्युमेंट्स या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहेत। जसं की मी या ठिकाणी सगळे डॉक्युमेंट सिलेक्ट करून जे अशा प्रकारे मी सिलेक्ट करून या ठिकाणी अपलोड करून घेतो। अपलोड डॉक्युमेंट जसं मी या पर्यायावरती क्लिक करतो, अपलोड डॉक्युमेंट्स या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे असणार आहे तुमची फाईल पेमेंट साठी जाणार आहे, तर ओके करून तुम्हाला जे 33 रुपये 60 पैशाचं जे या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करायची आहे, या ठिकाणी कन्फर्म या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचंय। कन्फर्म यावरती ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही
डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड कोणत्याही ऑप्शनचा तुम्ही यूज करू शकता वॉलेटचा। या ठिकाणी प्रोसीड टू पेमेंट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जे बारकोड किंवा यूपीआय कोणत्याही माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचंय। पेमेंट केल्यानंतर तुमचा जे फॉर्म असणार आहे सबमिट होईल। जसे की या ठिकाणी मी पेमेंट करून घेतलो। पेमेंट करून घेतल्यानंतर तुमचा जे आहे फाईलची रिसिप्ट म्हणजे तुम्ही जे अप्लाय केलात त्याची या ठिकाणी अशा प्रकारे रिसिप्ट जनरेट होईल। त्याची तुम्ही जे प्रिंट आउट काढून सेव्ह करू शकता। यामध्ये जे सर्व्हिस लिमिट म्हणजे तुमचं सर्टिफिकेट विदिन 7 दिवसात जे तयार होतील अशा प्रकारे दाखवते। आणि यासाठी तुम्हाला समजलं असेल कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत। या प्रिंट या ऑप्शन वरती यूज करून तुम्ही याचा प्रिंट आउट पण काढू शकता आणि यामध्ये तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड केलात हे इझिली जे चेक करू शकता। अशा प्रकारे तुम्ही स्थानिक वास्तव्याच्या दाखल्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आपले सरकार या पोर्टलवरून आपल्या मोबाईलद्वारे किंवा आपल्या लॅपटॉप आणि पीसी द्वारे जे आहेत आपल्या घर बसल्या आपण स्थानिक वास्तव्याच्या दाखल्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। यामध्ये जसं आपण होम पेज मध्ये याल, होम पेज मध्ये आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पेमेंट रिसिप्ट पुन्हा पण डाउनलोड करू शकता लॉग इन करून। आणि यामध्ये जे तुमचा सर्टिफिकेट बनल्यानंतर यामध्ये डाउनलोड सर्टिफिकेटचा जे ऑप्शन या ठिकाणी दिला आहे यामध्ये तुम्ही इझिली जे सर्टिफिकेट तुम्ही डाउनलोड यावरती क्लिक करून तुम्ही सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता। आणि मॅक्झिमम जे दिवस आहेत 7 दिवसात तुमचा जे ऍप्लिकेशन आहे स्थानिक वास्तव्याचा दाखला तयार होऊन जातील। अशा प्रकारे तुम्ही स्थानिक वास्तव्याच्या दाखल्यासाठी याला लॉग इन करून आपले सरकार या पोर्टलमध्ये लॉग इन करून आपला युजर नेम आणि पासवर्ड तुम्ही इझिली चेक करू शकता। यामध्ये काही प्रॉब्लेम येत असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून विचारू शकता। धन्यवाद मित्रांनो।